मृदुल मेहर आणि त्यानंतर भरत सर सुद्धा जोडले जाणार आहेत. चला त्यांची बॅटिंग आहे, त्यांनी बॅटर पाठवा, त्यांची फिल्डिंग आहे, त्यांनी क्षेत्ररक्षक लावून घ्या. आणि आता मायक्रोफोन वरती कोण येणार, मृदुल मेहर की भरत सर, कोण येणार? चला मॅच चालू करा. चला पंच मॅच चालू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ऋतिक पागी बाबू आणि जयेश बनसोडे. पहा महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी क्वालिफाय होणार आहे. हरणाऱ्या संघाला या स्पर्धेत बाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी दोन संघादरम्यान बॅटल जे आपल्या भेटेल. चला अजित निकम सर मॅच चालू करा. पहिलं षटक मार्गस्थ. पहिला बॉल जिकडे आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी, सर्व काही रेडी झालंय आणि मनीष सज्ज होतोय ऋतिक पागी बाबू समोर. पहिला बॉल कुठे आलाय? येस 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 आतमध्ये आलाय असे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, ड्राईव्ह चेंडू. ओहो व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता अडवलंय. अंकित ज्या त्या ठिकाणी होते आणि काय जबरदस्त एफर्ट लावलं गेलं होतं. अखेरकार धावांचा श्रीगणेशच्या 5 शेवटची अंतिम मॅच आहे. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाल्या 8व्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे पहिला दिवस या स्पर्धेचा या नाळासोपारा नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव अपलकावर. धावांचा श्रीगणेश जेवता आणि माऊली फुलपाडा संघ समोर प्लेयर्स हे बॅटल आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पायाला अडवलाय. सिद्धेश बडंबेच्या पायाला चेंडू अडला गेलाय. तोपर्यंत एकच धाव. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 तपात अप्पलकर. पहिलं षटक मार्गस्थ. बॅकफुटला गेले. समोर ओ हो व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा अमित लाड त्या ठिकाणी होते. 5 शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये कशा प्रकारे काय करायचं हे सर्व काही माहित आहे. त्या प्रकारे सुरुवात आतापर्यंत करत असताना दोन्ही बॅटर पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीष. 3 धाबा धावपळ करते आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर केला गेला. ये समोर यावलेला नाही. यावलेला चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार. चौकार. 4 धाबा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धाबा. अप्पलकर काय जबरदस्त
फटका एक्झिक्यूट केला, डाऊन द ग्राउंड खेळला गेला आणि चेंडूला पाठवलं होतं चौकारासाठी. 5-7 धावा धावपळ करतेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. ओ स्कूपचा फटका खेळला गेला. पाठीमागे खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण आणि एकापेक्षा अधिक काय नाही. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 8 धावा धावपळकावर. हो 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 1:15 वाजता सुद्धा पंखा फिरलाय. क्या बात आहे. पहा ताकद 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 क्वालिटी या सर्व काही गोष्टी आतापर्यंत अजित निकम सरांनी दाखवल्या गेल्यात आणि सोपं नाही आहे. चला पंखा फिरलाय आणि आता पंखा फिरत असताना काय या धावा वाचवल्या जाणार आहेत का या षटकामध्ये की निघून जाणार आहेत या त्या गोष्टींचा विचार करावा लागला. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर आठ धावा धावपळ करते आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेले, कट केले, पाठीमागे चेंडूला खेळला गेला, फेकी होईपर्यंत एकच धाव. पहा 9 धावा धावपळ करते आहेत. 1.1 चेंडूचा खेळ झाला गेलाय. पहा पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे इकडून तिकडून धावपळ सुरू आहे. सर्कलच्या मैदानावर बऱ्याच वेळेला आजच्या दिवसामध्ये हे पाहायला मिळालं होतं. आणि बघूया आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये वैभवदादा वार बॅकफुटला गेले, कट केल्या चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय 5 सिंगलसाठी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे तब्बल 10 धावा धावपळ करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला 2 खेळाडूंच्या मधून येस 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला. येस कौस्तुभ 2 मिनिटं थांबवतोय. हालू आदरणीय जयजी पाटील आणि त्यानंतर शैलेश कनावडे आपण सुने की आपण मुख्यमंत्र्यांनी शैलेश करावडे आपला सुने की आपण मुख्यमंत्र्यावर स्थान पडणार. ओ पहिल्या विकेटचं पतन. बॅकफुटवर गेले, बराच फटक्या उभेत केला आणि अखेरकार ऋतिक पागी बाबूला मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन गॉन. मी विनंती करेल जयेश पाटील आणि शैलेश करावडे यांना की आपण मंचावरती यायचंय. जयेश पाटील आणि शैलेश करावडे यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर चषकाच्या वतीनं. पाच 15 1 to go. येस शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. 15 धावा धावपळ करते. ओ डॉट 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 येस डॉट 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 15 धावा धावपळ कर. चला घाई करा, चला टीम प्लेयर संघ घाई करा. ऑलरेडी 2 वाजल्यात. त्याच्यामुळे टायमर ऑन आहे. मागील मॅच मध्ये खेळाडू आतमध्ये आला होता, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. चला घाई करा. सौरभ विश्वकर्मा नवीन गोलंदाजी मार्कवर. सौरभ विश्वकर्मा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 15 धावा धावपळकावर. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ओ फेकी केली होती परंतु आता ही लगोरीच्या मॅच मध्ये सुद्धा असं बघायला भेटत नाही. मृदुल
लगोरीची मॅच चालू आहे. क्रिकेट नाही, आता लगोरीची मॅच चालू आहे. आता कोण कोणाला पकडणार हे एक रमण होतं. इकडे पकडू की तिकडे पकडू. यश जी भोसले यांचं या ठिकाणी आगमन आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या लंबोदर चषक मध्ये. आणि त्याच्यामधून काय झालं होतं माहिती आहे की आमचे ऑफिशियल पंच अजित निकम सर कुठे पाहत होते नक्की कळायला मार्ग नव्हतं. जमाल जमाल यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. अमन राय पहा, तीनों खिलाडी एक ही साथ. क्या बात है. स्वीप करायचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा एक एक धाव महत्वाचे. आता जयेश बनसोडेला सुद्धा माहित आहे आणि विजय सावंतला सुद्धा माहिती आहे आतापर्यंत धावफलक किती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फेकी झाले वेगाने. ओ फेकी तितक्याच वेगाने झाली गेले आणि सिंगल आले गेले. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. जयेश बनसोडे अजूनही मैदानामध्ये पहा किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मजल मारणार आहे. ऑन साइडला येस जयेश बनसोडे बॅक टू द पवेलियन. अजून एका विकेटचं पतन गॉन. चार चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावर नवीन बॅटर आकाश साळुंके जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. पहा पाठीमागे वैभवताच्या नावाची डोकेदुखी इतकी वाढली नाही की इकडून तिकडे धावपळ सुरू आहे खेळाडूंची. आणि आता ते क्षेत्ररक्षक मध्ये बदल केला गेलाय. 4 मध्ये 19 पुन्हा धावपळ. अमित लाड तिकडे जातो इकडे येतोय. अंकित जा तिकडे जातो इकडे येतोय. सौरभ पुन्हा एकदा. ओ आता कुठे केलाय परंतु पाठीमागे लावला गेला. येस फिंगर गन ऑफ. केस फसली गेले. वकील आला नव्हता त्यामुळे कडी बाद. अजून एका विकेटचं पतन गॉन. पहा आता आमच्या पाटील नेटवर्कच्या कोर्टातून सांगितलंय की हॅट्रिक वर आहेत. आणि आता मुर्दूचे डोकेदुखी वाढले की कदाचित हॅट्रिक येईल का. पहा सौरभ विश्वकर्मा हॅट्रिक वर आहेत आणि 19 धावा धावपळ करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शुभम नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. ओ मोठा फटका डाऊन ग्राउंड. फेकी झाली वेगवान. ओ फेकी वेगाने झाली होती परंतु चेंडू हातामध्ये आला नव्हता. तोपर्यंत एकच धावले. पहा 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 20 धावा धावफलक करतो. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे समीर विचारे नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. समीरचा पहिला बॉल. 20 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ आदित्य पहिल्या चेंडूर सिंगल आले. पहा आदित्यजी वाकोडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सर्वचे स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. पहिल्या चेंडूर सिंगल आले गेले. आता 21 रन शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका ऑन साइडला. ओ चेंडू गॅप मधून निघून गेलाय.
आता सौरभ त्या चेंडूला बघत होते की चेंडू इतक्या वेगाने ट्रॅव्हल झाला, चेंडू सीमा का पार, चौकार, 4 धाबा. हा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. पहा विकेट एका बाजून जातात परंतु मयूरदा स्कोर कार्ड थांबलेला नाहीये. आता यात आणि आमचे सर्व मॅचचा आनंद, शेवटच्या आणि अंतिमच्या मॅचचा आनंद घेत असताना आमचे ऋषीदादा देसाई, त्यानंतर भरत सर, मिहीर गाग, मृदुल मेहर सर्व काही एकत्र जमल्यात. जसं काय मालगडच्या डब्यात बसल्यात. एकाच गाडीवर सर्व एकाच रुलावर आहेत. फुल टॉस चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. डॉट बॉल. 3 मध्ये 25 हे जे स्कोर कार्ड आहे आतापर्यंत चिवता आणि माऊली फुलपाडा संघाचं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो कुठे आहे? आतमध्ये आहे. येस, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि आता थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं वाईट साठी. चेंडू नक्की आतमध्ये होता की बाहेर होत आहे, या सर्व गोष्टी आमच्या पाटील नेटवर्कवर पाहिल्या जाणार आहेत. कल्पेशजी वेंगुर्लेकर यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. पहा लेक्स्टमच्या बाहेर ओ आवाज देखील, इतक्या रात्री सुद्धा शिटी वाजले. खेळ नाहीये. 26 धावा, 26 रन, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 26 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. येस, मोठा फटका गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, सीमार का पार, चौकार, 4 धावा. पहा काय जबरदस्त कमबॅक आहे. जयेश बनसोडे, ऋतिक पागीच्या विकेट नंतर जी काही जबाबदारी उचलली गेली होती त्याची वाकण्याजोग आहे. आणि बघता बघता आता 30 धावा धावफलकावरती, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या पहिल्या इनिंग मधील. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग, 30 रन ऑन द बोर्ड. हो प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडू गेलाय सिंगल साठी. नखेरकार दुसरी धाव घेता घेता आता आमचे ऑफिसर पंच सांगणार 1 की 2 आहेत. गंभीर सर, एकच धाव आहे. तर नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावर, 32 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. हा परंतु आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी करून दाखवले. पहा या मॅच मध्ये कोणाचं लक्ष असो की नसो, परंतु पार्टी नेटवर्कचे दोन्ही कॅमेरामॅन मधलं बरोबर लक्ष आहे आणि ज्या प्रकारचं काम केलंय संपूर्ण दिवसामध्ये तो अतिशय वाकण्याजोग आहे. मग ते आमचे डीजे ऑपरेटर मयूर असो किंवा आमची संपूर्ण समालोचक टीम, त्यानंतर पाटील नेटवर्क. पहा 32 धावांचा पाठलाग आहे. बचाव की पाठलाग, या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. या ऐकूया तोपर्यंत डीजे, या ऐकूया नेक्स्ट इनिंग मध्ये, पुढच्या इनिंग मध्ये मृदुल मेहरला. हॅलो 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 चिक, हॅलो चिक. चला, सन्माननीय जयेशजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपण ऐकतोय, पाहतोय, एका मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक ह्या स्पर्धेचे सर्व आयोजक अर्थातच विशाल गायकवाडजी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक थाटाने, माटाने, एक सन्मानाने आणि संपूर्णतः आज वसई तालुक्यातील एक लोकप्रिय अशी महास्पर्धा, डुवाडाय मुकाबला आपण पाहतोय. येणारे 24-31 धावांचे इक्वेशन धावफलकावर आहे.
ह्या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय अजून एक मुख्य सत्कार अर्थातच जयेशजी पाटील ह्या स्पर्धेसाठी तितक्याच मोठा एक वेळ माईची शाळा आपण पाहतोय तसेच या स्पर्धेच्या वतीने एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे जयेशजी पाटील यांना ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार आपण पाहतोय मंचावर मॅचच्या दिशेनं जिथे लक्ष धावफलकावर आपण पाहतोय 24-31 क्षमस्वी 32चा टार्गेट आहे आणि नक्कीच एक आठवणींना उजाली देवसी वाटते साई श्रद्धा विपक्ष साईबाबी होती आणि त्यावेळेला असाच काहीसा टार्गेट होता 24-33 इक्वेशन साई श्रद्धानं त्या धावा देखील डिफेंड केल्या होत्या म्हणजे ही देखील एक बाब आहे जीवदानी माऊली संघासाठी असेल परंतु 4 धावा आहेत दादा सुरुवात आहे सौरभ विश्वकर्मा एक वेगळ्या लहरामध्ये आहे वेगळ्या दहशतीमध्ये NPL सारखी स्पर्धा नारंगी प्रीमियर लीग मालिकावीरचा तो खेळाडू आज पुन्हा एकदा त्याच लहरामध्ये धावफलक खोलताय फुलताय 3 चेंडूंचा पहिला खेळ 9 धावा धावफलकावर आहेत मॅच इक्वेशन काय 21-23 दोन सलामीवर बॅटर एकीकडे सिद्धांत वारंग आहे दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा ऋतिक पागी यावेळेला धावेंना रोख लागावा लागेल कौस्तुभ करत सर यांचे कौस्तुभ करत बॅफुटला ढकलण्याचा प्रयत्न सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या आता धावा ह्या धावफलकामध्ये ओढल्या जातात घेतल्या जातात धावा ह्या कोऱ्यानं ओढत आहेत जीवदानी माऊली संघ आहे पुन्हा एकदा एक तरफ शेर दूसरी तरफ सव्वा शेर आहे सिद्धांत वारंग ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक खातं 4 धाव्याने खुलतंय 1 to go कौस्तुभ सर काय जबरदस्त कॉल अप दिला 1 to go हलक्या हाताने पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगलसाठी पहा मृदुल इकडे बरेच खेळाडू आहेत आणि त्या खेळाडू मधून असं अजित निकम सरांचा इतका वेगाने आवाज जातोय की संपूर्ण नवापूर नालासोपारा नगरी हलवली आज आणि काय जबरदस्त खरोखर मानावं लागणार पहा आता इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवरती 18-17 परंतु मृदुल एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो तू आमच्यासोबत जोडला गेला पहा मृदुल अजित निकम सर ज्या प्रकारचं जे पंचांची भूमिका निभवतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते 2 शब्द नक्कीच लेफ्ट बाहेर बराच बाहेर आहे त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय समोर डाऊन टू ग्राउंड येस हो 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 लुक ॲट दॅट रिएक्शन ब्युटिफुल स्ट्रोक काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय आणि त्यानंतर आमच्या अजित निकम सरांची जी ऍक्शन होती त्याने दाखवून दिलं होतं की कशा प्रकारचा तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता ऑन साइडला पुन्हा ओ बॅकअप त्या ठिकाणी चांगला होता पहा आता अडचणी वाढल्यात आणि अडचणी पाठीमागे चेंडूला खेळायचं होतं परंतु टायमिंग होता त्यामुळे सिंगल आले गेले पहा धावपल किती आहे आतापर्यंत धावसंख्या धावपलकावरती 3 चेंडू 22 आता पण 10 धावांची गरज आहे हो बॅकफुटर गेले परंतु काय जबरदस्त एफर्ट शेवटच्या आणि अंतिम क्षणाला लावलं गेले
फेकी बेगम परंतु पाठीमागे कोणच नाही बॅकअपला. आला गेलाय कुठून तरी आला पण आला, परंतु निखिल हो लाऊड कॉल 1 to go असं आमचे अजित निकम सर सांगतायत. तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. लेफ्ट बाहेर. ओ लॉर्ड ऑफ कॉल. षटक संपले. तिसरं 25 धाबा डबल वरती. या चेंडूर जर का चौकार आला तर नारायण सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मग कोणी पण लगावू दे, परंतु या चेंडूर येणं गरजेचं आहे. ओ पंखा फिरला. येस आता पंखा फिरलाय परंतु उशिराने फिरलाय. आता त्या पंख्यावर इकडून किती दाबा आहेत ते महत्वाचं, परंतु 500 वर लावल्यात या पंख्यावर. ओ रेग्युलेटर येस लॉर्ड ऑफ कॉल. ओ आता वरून फिरलाय. पहिला खालून आता वरून. आता 500चं बक्षीस लावलं गेलंय ऑन साइडला. येस 500 आल्यात. मॅच फिनिश. आणि आता मला वाटतं 11 मध्ये 2. पाहता फक्त 2 धावांची गरज आहे. आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका ऍक्टिव्हिटी केला ऑन साइडला. पुन्हा तोच फटका. यावेळेला मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम प्लेयर्स या संघाने. चला सौरभ या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि नारायण सिंग सौरभ या 500 रुपयाचं पारितोषिक आलं आपल्यासाठी नारायण यांच्याकडून. क्या बात आहे. पहा पुन्हा सौरभ विश्वकर्मा ठरला मॅन ऑफ द मॅचचा. मॅन ऑफ द मॅच